प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. दया कर जोर येसुदेव हमावर, दया कर जोर येसुदेव. दया कर जोर येसुदेव हमावर, दया कर जोर येसुदेव. तू आम्हाला शांती देणारा, तू आम्हाला मुक्ती देणारा, तू आम्हाला जीवन देणारा, तू आम्हाला माफी देणारा. दया कर जोर येसुदेव हमावर, दया कर जोर येसुदेव. वारली भाषेतील हे गाणं काय सांगत आहे की हे प्रभो आम्हावर दया कर, कारण तूच आम्हाला शांती देणार आहेस, तूच आम्हाला जीवन देणार आहेस, तूच आम्हाला मुक्ती देणार आहेस, तूच आम्हाला आमच्या पापांची माफी देणार आहेस. परमेश्वराने आपल्यावरती दया करावी अशी इच्छा माणूस अंतर्यामी बाळगून असतो. परंतु जेव्हा दुसऱ्यांवर दया करण्याची वेळ येते तेव्हा मात्र माणूस आपलं अंतःकरण कठोर करून घेत असतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की जो माणूस चर्चमध्ये म्हणा, मंदिरामध्ये म्हणा, मशिदीमध्ये म्हणा, धार्मिक स्थळी म्हणा, मेणाहून मऊ झालेला असतो, भक्तिरसामध्ये चिंब झालेला असतो, असाच माणूस मात्र इतरांच्या उपस्थितीमध्ये कठोर असं हृदय कसं धारण करू शकतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे, मला यत्न नको, दया हवी. मुळात हे शब्द होशेयाच्या पुस्तकातले आहेत, अध्याय 6 वचन 6. काय नक्की पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी? त्या ठिकाणी लोकांनी एकीकडे परमेश्वराची पूजा आणि दुसरीकडे अन्न दैवतांची भक्ती आरंभिलेली, आणि त्यामध्ये ते एवढे मशगूल झालेले होते की त्यांना आपल्या शेजाऱ्यांचा विसर पडलेला होता. म्हणून तुम्ही तुमची होमार्पणे, शांत्यार्पणे, अन्नार्पणे, पेयार्पणे, पापार्पणे, दोषार्पणे हे सगळं माझ्याकडे घेऊन येता, ओठांनी माझी उपासना करता, परंतु तुमचं अंतःकरण मात्र माझ्यापासून दूर आहे. म्हणून त्या अंतःकरणातील दया मला हवी आहे माझ्या गोरगरिबांसाठी. मला यत्न नको, दया हवी, अशा प्रकारचं वचन प्रभू येशू ख्रिस्त देखील उच्चारतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने 4 प्रकारचे लोक अनुभवलेले. पहिल्या प्रकारचे लोक फक्त यत्नामध्ये गुंग असलेले, शास्त्री, परुषी, सदुकी, वडीलजन, मुख्य याजक, लेवी, हे सगळेजण मंदिरामधील यज्ञकर्मामध्ये गुंग असलेले, आपल्या समाजाचा त्यांना विसर पडलेला, गोरगरिबांकडे त्यांचं मुळीच लक्ष नव्हतं. तर दुसरीकडे मंदिराकडे पाठ फिरवून फक्त सभा संमेलनं, बैठका, आंदोलनं, मोर्चा, चळवळी अशा प्रकारच्या कामामध्ये गुंग असलेले असेही लोक त्याला दिसून आलेले, की अशा लोकांना परमेश्वराची फार गरज आहे हे त्याच्याही लक्षात आलेलं. तिसरीकडे ना उपासना ना शेजार धर्म, फक्त स्वतःची स्वार्थी महत्वाकांक्षा. मला मोठं व्हायचं आहे, मला काहीतरी स्वतःसाठी, माझ्या कुटुंबासाठी करायचं आहे. मग रात्रंदिवस अभ्यास करणारा विद्यार्थी, आपल्या व्यवसायामध्ये गुंग असलेला विद्यार्थी माणूस, अशा सगळ्या लोकांना परमेश्वराचा विसर पडलेला, शेजाऱ्यांचा देखील विसर पडलेला, ते फक्त स्वतःची स्वार्थी महत्वाकांक्षा बाळगून होते. अशा पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्ताला 4थ्या प्रकारचे लोक हवे होते, की जे एकीकडे परमेश्वराला संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने भजू शकते. आणि त्याचंच फळ म्हणजे
आपल्या शेजाऱ्यावरती स्वतःसारखी प्रीती करू शकतील. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये डोकावून पाहायचं की आपल्या जीवनाचा तराजू, हा तराजूचं पारडं कोणत्या बाजूने झुकत आहे. केवळ यज्ञ, कर्मकांड, प्रार्थना, पूजा, आराधना, भक्ती इथेच आपण अडकून पडत आहोत, की केवळ मोर्चा, आंदोलने, चळवळी ह्याच्यामध्ये आपण अडकून पडत आहोत. समर्थ रामदासांनी सावधानतेचा इशारा देऊन ठेवलेला आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचे अधिष्ठान नसलेली चळवळ, आंदोलन, मोर्चा मोडीत निघत असतात. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. म्हणून जे काही या समाजासाठी करायचं आहे ते भक्कम अशा ईश्वर अनुभवाच्या बैठकीवरती उभं असलं पाहिजे. ती कृपा आपल्याला परमेश्वराकडून मिळावी म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.